श्रीरामपूर शहरातील वॉर्ड क्रमांक 7 मध्ये मच्छर नियंत्रणासाठी टीसी पावडरची फवारणी करताना गंभीर प्रकार समोर आला आहे। या घटनेमुळे नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कामकाजावर तसेच संबंधित ठेकेदारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार चंद्रकांत दळवी, सुनील बागडे, अरुण अस्वले आणि गोकुळ मारसाळे हे 4 कर्मचारी वॉर्ड क्रमांक 7 मध्ये मच्छर नियंत्रणासाठी डीसी पावडरची फवारणी करत होते। मात्र या फवारणीसाठी आवश्यक असलेले मास्क आणि ग्लोव्ज त्यांना देण्यात आले नव्हते, अशी माहिती समोर आली आहे। फवारणी करत असताना काही वेळातच या चौघांनाही उलट्या होणे, तोंड कडू पडणे आणि अस्वस्थ वाटणे असा त्रास जाणवू लागला। त्यामुळे परिसरात काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते। विशेष म्हणजे ही डीसी पावडर ठेकेदार सूरज माळी यांनी पुरवली होती। मात्र त्या पावडरची वॉरंटी किंवा कालावधी संपला होता का नाही याबाबत कोणतीही माहिती संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात आली नव्हती। त्यामुळे वापरण्यात आलेली पावडर सुरक्षित होती का याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत। दरम्यान वॉर्ड क्रमांक 7 मधील काही नागरिकांनाही या फवारणीमुळे त्रास झाल्याचे समजते। त्यामुळे परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे। महत्त्वाचे म्हणजे आरोग्य खात्याचा हा टेंडर श्रीरामपूर नगरपालिकेकडून ठेकेदार सूरज माळी यांना देण्यात आला आहे। या घटनेमुळे ठेकेदार सूरज माळी यांचा मनमानी कारभार समोर येत असून हा ठेकेदारांचा हलगर्जीपणा आहे का पालिकेच्या आरोग्य विभागाचा निष्काळजीपणा असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। आज मोठी घटना घडता घडता टळली असेही बोलले जात आहे। जर अशा प्रकारचे काम ठेकेदारांकडून होत राहिले तर कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्नही नागरिकांकडून विचारला जात आहे। हे प्रकरण केवळ कर्मचाऱ्यांसाठी नव्हे तर नागरिकांसाठीही धोकादायक ठरू शकते। जगायचे असेल तर आरोग्य चांगले पाहिजे असे म्हणत नागरिकांनी या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। आरोग्याला धोका निर्माण करणारे असे प्रकार घडत असतील तर त्यावर तत्काळ कारवाई झाली पाहिजे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। दरम्यान श्रीरामपूर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी आणि नगराध्यक्ष यांनी हस्तक्षेप करून ठेकेदार सूरज माळी यांचा ठेका काढून तसेच त्यांना ब्लॅकलिस्ट टाकावे अशी चर्चा सध्या नागरिकांमध्ये सुरू आहे। काय नाही ठेकेदाराचं नाव काय? माळी साहेब। बर, तोंड कडू पडलं होतं। तुम्ही मास्क वगैरे नव्हतं लावलं का? नव्हतं। मग तुम्ही कशाची फवारणी करत होते? पावडर मारित कशाची पावडर? मच्छरची। बर, मग तुम्ही मास्क वगैरे वापरायला पाहिजे नव्हतं ना? तकलीफ नाही झाली तर द्यायचं नाही। नाली काढायला होत। नाली पण काढता का तुम्ही? पुढे काम चालू होतं? वार्ड नंबर 7। या घटनेबाबत आरोग्य अधिकारी दीपक ओमने यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आपली भूमिका मांडली असून या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल अशी माहिती दिली आहे। दरम्यान या घटनेबाबत नगराध्यक्षांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल। नमस्कार, माझं नाव दीपक वसंतराव ओमने। मी नगरपालिकेत आरोग्य समितीचा सभापती म्हणून काम करतो। आज सकाळी जी घटना झाली की आपले गटर कर्मचारी 4 कर्मचाऱ्यांना गटारीवर साफ करण्यासाठी गेले असताना त्यांना चक्कर व मळमळ होणे असा एक त्रास झाला। त्यानंतर आपण त्यांना साखर कामगार दवाखाना या ठिकाणी ॲडमिट केलं होतं। त्यांची तब्येत सगळ्यांची व्यवस्थित असून सगळे कर्मचारी स्वस्थ आहे। तरी डॉक्टर जगदाने यांच्या सल्ल्यानुसार आपण त्यांना 24 तास अंडर ऑब्झर्वेशन ठेवलेलं आहे। झालेल्या घटनेची चौकशी आरोग्य विभागामार्फत चालू आहे। जर वापरलेल्या पावडरमुळे जर त्यांना त्रास झाला असेल तर जो पुरवठादार आहे त्याला आपण ब्लॅकलिस्ट करायचा निर्णय घेतलेला आहे। नगराध्यक्ष करंदाजा सासन यांनी या घटनेची सखोल माहिती घेतली असून जर पावडरमुळे जर कर्मचाऱ्यांना त्रास झाला असेल तर संबंधित पुरवठादारावरती कठोर कारवाई करण्याचा निर्णय नगराध्यक्षांनी घेतला आहे। घटनेची सखोल चौकशी करून अध्यक्षांना अहवाल सादर केला जाईल व अध्यक्ष सांगतील त्या पद्धतीने यापुढची कारवाई केली जाईल। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।